बस सगळ्यांना बापू कुटी आहे वर्धेत माहिती आहे का? किती लोक जाऊन आले बापू कुटीला? ओके, तर बघा आता मी तुम्हाला खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगते, द हिस्ट्री ऑफ वर्धा. ठीक आहे. सो कारण बघा तुम्ही ज्या वेळेला नॅशनल, इंटरनॅशनल किंवा स्टेट लेवलपर्यंत किंवा कुठल्याही लेवलला जाल तरीही तुम्हाला सांगता आलं पाहिजे की मी कुठून आलेलो आहो म्हणून. ज्या लोकांना स्वतःचे रूट्स काय आहे, ज्या लोकांना आपण कोण आहो हे माहिती नसतं, ते लोक कधीच दुसऱ्यांना सांगू शकत नाही की तुम्ही काय करायला पाहिजे आणि तुम्ही कसं वागायला पाहिजे. ज्या वेळेला मी कुठल्याही कॅम्पला, ॲस्पेनच्या कॅम्पला जात असताना आमच्या सरांनी आम्हाला 3 दिवस वर्धेचा इतिहास शिकवला, इतिहास सांगितला आणि मेन तर सर आम्हाला प्रॅक्टिकली दाखवत होते की बघा ही बापू कुटी आहे, बापू कुटीमध्ये असं असं आहे आणि तुम्हाला हे सगळं सांगायचं आहे. तर तुम्ही ज्याही वेळेला कुठल्याही मोठ्या लेवलवरती स्वतःचं रिप्रेझेंटेशन करत असाल तर या गोष्टी तुम्हाला माहीतच असायला पाहिजे. ठीक आहे. सो आता आपण जाणून घेऊया वर्धा. तर वर्धा का जाणावं? पहिलं महात्मा गांधीजींचं नाव कुणी कुणी ऐकलंय? सगळ्यांनी ऐकलंय. ओके, व्हेरी गुड. तर बघा महात्मा गांधीजींनी तब्बल 10 ते 12 वर्ष महात्मा गांधीजींनी कुठे वर्धेत राहिलेत आणि महात्मा गांधीजींनी असंख्य कार्य केलेत. ओके. आणि तुम्हाला सांगते की छोडो भारत क्विट इंडिया मुवमेंट जो होता ना, त्याचा जो प्रस्ताव मांडण्यापासून तर प्रस्तावाचं अप्रुव्हल होतपर्यंत सगळ्या गोष्टी झाल्या त्या म्हणजे वर्धेमध्ये. आणि वर्धा त्या ब्रिटिश काळातलं सर्वात मोठं पॉलिटिकल आणि सोशल सेंटर होतं, हे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. म्हणजे जवाहरलाल नेहरू झालं, राजेंद्र प्रसाद झालं, यासारखे अनेक दिग्गज लोक ज्याही वेळेला मोठ्या मोठ्या क्विट इंडिया मुवमेंटच्या वगैरे मीटिंग्स वगैरे घ्यायच्या असल्या त्यांना तर ते वर्धेत येत असायचे. तर तुम्ही विचार करा आपली इतकी मोठी लेगसी आहे. ओके ना. तर म्हणून महात्मा गांधीजी तब्बल वर्धेत किती वर्ष राहिलेत? 12 वर्ष. किती वर्ष? म्हणजे अंदाजे 12 वर्ष. ओके, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, क्विट इंडिया मुवमेंटचा प्रस्ताव हा कुठे मांडण्यात आला होता आणि कुठे हे पण झाला होता, पूर्ण अंमलबजावणी झाली होती वर्धेतच. ठीक आहे. आता दुसरं महत्वाचं नाव जे आपण कधीच विसरायला नाही पाहिजे वर्धेत असताना, ते म्हणजे जमनालालजी बजाज आणि जानकीदेवी बजाज यांचं. ओके. आता तुम्ही बजाज ग्रुपचं नाव ऐकलं कधी? बजाज हेअर ऑइल ॲड बघितली? तर ते कुठली आहे? आपल्या वर्धेतलंच आहे. म्हणजे आपल्या वर्धेतला आहे इन द सेन्स कसं, जानकीदेवी बजाज आणि जमनालालजी बजाज यांनी आपलं स्वातंत्र्य मिळावं यासाठी असंख्य कार्य केली होती. आणि शेख बच्चनलालजी बजाज यांनी ना जमनालालजी बजाज नावाच्या एका माणसाला दत्तक घेतलं, दत्तक पुत्र म्हणून घेतला आणि वर्धेत आणलं. आणि नंतर तुम्ही विचार करा, संपूर्ण भारतातलं सर्वात मोठं अपर कास्ट मंदिर जे पहिल्यांदा दलितांसाठी आणि लो कास्टच्या लोकांसाठी त्या काळी सुरू करण्यात आलं होतं ते म्हणजे लक्ष्मीनारायण मंदिर. आणि ते मंदिर कुठलं होतं? वर्धेतलं. ओके. सो लक्ष्मीनारायण मंदिर तुम्ही आताही गुगलवरती सर्च केलं की लक्ष्मीनारायण मंदिर म्हणून तरीही तुम्हाला ते येणार. आणि ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. जानकीदेवी बजाजने आपलं संपूर्ण सोनं आणि संपूर्ण आयुष्य हे वर्धेचे मुलं शिकावं आणि यासाठी दिलं. ओके. सो पहिले झालं महात्मा गांधी, दुसरे झाले जमनालालजी बजाज, तिसरे विनोबा भावे. विनोबा भावेंची कार्य माहिती आहे कुणाला? विनोबा भावेजींनी का केलं होतं? त्याकडे ना भरपूर मोठे श्रीमंत लोक असायचे, 100, 150, 200, 1000 एकर असंख्य, म्हणजे एखाद्या माणसाकडे भरपूर संपत्ती राहत होती. तर जे विनोबा भावे होते त्यांनी भूदान चळवळ केली. म्हणजे तुमच्याकडे जर 1000 एकर आहे तर त्याच्यातले किती, तुमच्याकडे 100 एकर आहे तर तुम्ही त्याच्यातली 20%, 30% तुम्हाला जितकं वाटते तितके तरी दान करा. आणि त्यांनी ती जमीन घेऊन जे काही पण गरीब लोक होते त्यांना, गरीब शेतकऱ्यांपर्यंत ती जमीन दिली. ओके. सो भूदान चळवळीचे जनक विनोबा भावे हे कुठे राहिले? पवनार आश्रमला. ते पण पवनार आश्रम कुठल्या जिल्ह्यात आहे? वर्धा जिल्ह्यात. ओके. सो ह्या 3 गोष्टी तुम्हाला माहिती राहतील, 3 नावं माहिती राहतील. कुठले सांगा? आणि जमनालालजी बजाज. ठीक आहे. आणि अशा असंख्य दिग्गज लोक आपल्या वर्धेत आहे कार्य करत आहेत आणि आहेत. त्यांची नावं माझ्या तोंडातनं नाही निघाली असणार तरी माफ करा, पण बेसिक तरी वर्धा काय आहे हे तुम्ही संपूर्ण जगाला सांगितलं पाहिजे. कारण मी ज्या वेळेला पुण्यासारख्या शहरात शिकते आणि मला जर कुणी विचारलं की तू कुठली आणि मी सांगितलं वर्धा, तर मग ते मला प्रश्न विचारतात की वर्धा म्हणजे नागपूरच्या बाजूचा वर्धा का?
पण अरे जर आपली स्वतंत्र ओळख आहे, आपल्याकडे इतका मोठा वारसा आहे, आपल्याकडे इतका मोठा इतिहास आहे, तर आपण का सांगायचं की हो नागपूरच्या बाजूचं वर्धा किंवा चंद्रपूरच्या बाजूचं वर्धा? आपल्या वर्धेचा इतिहास खूप प्रबळ आहे, खूप चांगला आहे आणि फ्लेम युनिव्हर्सिटी अशासारख्या दिग्गज युनिव्हर्सिटी त्याच्यावरती PhD करून राहिल्या त्या इतिहासावरती आणि आपल्या मुलांना तोच इतिहास माहीत नाही. तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये ही सुद्धा गोष्ट येते. तुम्हाला प्रत्येक गोष्टीबद्दल अवेअर राहायला पाहिजे. तुमच्या गावापासून तर तुमच्या शहरापर्यंत तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं थोडं थोडं तरी नॉलेज असायला पाहिजे. तर अशा प्रकारे हा बेसिक काही गोष्टी होत्या ज्या पर्सनॅलिटीमध्ये खूप गरजेच्या आहेत. आणि तुम्ही विचार करा, कुठलाच माणूस हा वेगळा नाही आहे, सगळे सारखे आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला काहीतरी असं फक्त एक पाऊल असं उचला की म्हणजे काहीतरी वेगळं दिसलं पाहिजे. तुम्ही एखादी स्पीच बनवत असाल तरीही 1-2 पॉईंट त्याच्यात असे ऍड करा जे बाकी विद्यार्थ्यांपेक्षा काहीतरी नवीन देणार. आणि जगाला एकच एक गोष्ट रेटणारी लोक नाही पाहिजे, तर काहीतरी नवीन देणारी लोक पाहिजे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. खूप 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 मोठे व्हा. आणि माझ्यासारखी एखादी लहान गावातली विद्यार्थी जर या स्टेजपर्यंत जात असेल तर याच्याही 1000 पटीने पुढे तुम्ही नक्की जाणार आहात. बस इतकाच आशीर्वाद आणि इतकं सहन केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.